लासलगावमधील खासगी बाजार समिती शेतकऱ्यांनी बंद पाडली। कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। गुजरात आणि कर्नाटक राज्याला एक न्याय आणि महाराष्ट्रावरती अन्याय का असा सवाल शेतकरी करतात। काल गुलाबी कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवलं गेलं, मात्र महाराष्ट्रामध्ये पिकवला जाणाऱ्या लाल कांद्यावरील निर्यात शुल्क हे अद्यापही कायम आहे आणि त्यावरून आता शेतकरी आक्रमक झाले। कर्नाटक सरकारच्या कांद्याला निर्यात शुल्क शून्य करण्यात आलेले आहे आणि 2 महिन्यापूर्वी गुजरात सरकारचाही कांदा निर्यात शुल्कमधून वगळण्यात आला आहे। महाराष्ट्रात गेल्या 6 महिन्यापासून कांद्यावर निर्यात बंदी आहे, परंतु केंद्र सरकार जाणून बुजून या महाराष्ट्र शासनाला, महाराष्ट्र सरकारच्या भागातील शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न करते। जी काही 40% ड्यूटी ती शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम खऱ्या अर्थानं शासन गेल्या अनेक दिवसापासून करते। कर्नाटक सरकारमधील खासदार शासनावर दबाव आणून शासनाच्या मागे लागून जर निर्यात शुल्क शून्य करू शकतात, तर महाराष्ट्रातील खासदार, लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकार काय करतंय असा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं पडलेला आहे। केंद्र सरकार दरवेळेस महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर अन्याय करतंय। या पहिलेही गुजरातच्या सफेद कांद्याला त्यांनी निर्यात शुल्क हटवून आणि संपूर्णपणे निर्यातीला चालना दिली, परंतु आत्तासुद्धा आम्हाला अपेक्षा होती की केंद्र सरकार आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, 40% निर्यात शुल्क हटवेल। पण त्यांनी असं न करता कर्नाटकच्या गुलाबी कांद्याचं निर्यात शुल्क हटवलं आणि त्यांना निर्यातसाठी परवानगी दिली। असा द्वेष का शेतकऱ्याबद्दल? शेतकरी तर पूर्ण देशामध्ये एक सारखे असतात, सर्वांना एक समान न्याय दिला पाहिजे, पण सरकार एक समान न्याय देत नाही। प्रत्येक वेळी महाराष्ट्र शेतकऱ्यावर अन्याय करतं। आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची एकदम बिकट परिस्थिती आहे।